कापून घ्यायची ती तुम्हाला मी आता दाखवते कशी. मसाला आलं लसूण धणे कापून एक टोमॅटो घेतलाय त्याच्यामध्ये घालायचे म्हणजे मग नमस्कार. आज आपण मुळ्याचं म्हणजे शिंपल्याचं कालवण बनवतोय. एक शिपी कच्चेच कापून घ्यायची ती तुम्हाला मी आता दाखवते कशी कापायची. ते 2-3 पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आणि मग ते कापायचे. हे बघा हे असे कापायचे कच्चे वेळीवर धरून सांभाळून हात आपला. हे असे होतात मग ते तसेच ठेवायचे. हे बघा असे कापा. हे बघा आपल्या शिवल्या आता कापून झाल्या कच्च्या. आता त्याला लागणारे मसाले हळद हा आपला घरगुती मसाला, लाल तिखट, गरम मसाला, आलं लसूण धणे सगळे, मिरची याची पेस्ट आहे आणि हे कांद्या खोबऱ्याचं वाटण. हा एक कांदा घेतलाय बारीक कापून, एक टोमॅटो घेतलाय त्याच्यामध्ये घालायला. हे 2 छोटे बटाटे घेतले त्याच्यामध्ये घालायचे म्हणजे मग चव पण चांगली येते. आता आपण फोडणी करूया. अंदाजाने आपल्या घालायचं तेल 2-3 चमचे. आणि आता कांदा घालूया. आता आपण कांदा घालूया. कांदा टोमॅटो तेलात परतून घेऊया आधी कांदा टोमॅटो. आता आपण बटाटे घालूया त्याच्यामध्ये. साली सकटच घालायच्या धुवून चांगले, मग त्याला आणखीन चव चांगली येते, सोलायचे नाही. आता हे परतूया थोडा वेळ आणि मग मसाले घालूया. आता हा लाल मसाला आपला घरगुती 1 चमचा घेतलाय. अर्धा चमचा हळद आणि आलं मिरची लसूण कोथिंबीर सगळ्याची पेस्ट आहे. हे आता तेलात परतून घेऊया म्हणजे कच्चेपणा जाईल त्याचा भाजला की. आता हे कांद्या खोबऱ्याचं वाटण ते पण घालूया आधी. तेलात चांगलं परतून घेऊया. आता हा गरम मसाला अर्धा चमचाच घेतलाय कारण तो एकदम तिखट आहे. आता आपण शिवल्या घालूया. आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं. पातळ जास्त घालायचं, थोडं घट्टच बनवायचं तर थोडं कमी घालायचं. आता हे मीठ टाकते, झाकण ठेवते आणि शिजूया. आता मीठ टाकूया अंदाजाने, तुमच्या पण अंदाजानेच टाका. तसं ढवळून मीठ टाकले ना, ढवळायचं आणि झाकण ठेवायचं
5-6 मिनटं शिजू दे जरा. आता आपण आपली शिंपल्याचं कालवण तयार झाले. हे बघा, आता डिशमध्ये काढून घेऊया. आता आपलं शिंपल्याचं कालवण तयार झालंय. तुम्ही असंच बनवा. धन्यवाद.